आई ग हाय ना काय माझी बॉडी होती वर्ष झालं कोणाची नजर लागली काय माहिती. हायला पहिली माझी अशी बॉडी होती काय तब्येत होती रस्त्यानं चाललं तरी माणसं माझ्याकडे बघत राहायची. हा बारक्या गावात ना फिरला ना तर माणसं माझ्याकडे बघायची हायला काय बारक्या आहे काय तब्येत आहे. पण जसं वर्ष झालं ना मी गळूनच पडलो. असं वाटतंय आता गावात सुद्धा नाही घर सोडून बाहेर नको जायला. अंगात तर ताकदच नाही राहिली. येत आहे ना एक तर वर्षापासून बायको पण माझी नाराज व्हायला लागली. मी तर काय करणार हा हायला मस्ती नाराज राहते. पण माझा काय दोष आहे माझ्या सामानातच आता ताकद नाही राहिली तर मी तर काय तिची सेवा करायची. नुसते हा तिला ये काही ना उठली सुटली कुठं चालली गावात की आण खायला धराव हे खा तुम्हाला ताकद येईल धराव ती खा खायला ताकद येईल तुम्हाला. अरे पण कशाची ताकद मला तर खायची इच्छा नाही राहिली आता. काय हो काय बरोबर चालली सारखं तिकडं. हे काय आणले साखर. अहो तुम्हाला आणले बाजारातून एवढे बाबा 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 शांते हा हे काय आहे एवढं. तुम्हाला खायला आणले ना चिक्कू टरबूज ते तुम्हाला ताकद नाही ना हो. हा ताकद नाही म्हणून आता ही खायला घालते का तू. मग खायला घालते का म्हणजे हे काय विचारणं झालं का तुमच्यावालं. तुम्ही काय परके माणूस आहे का तुम्ही मा कुंकवाचा धनी आहे नवरा आहे मा वर्ष झालं तशी पाहू राहिले. बाबाच्या अंगात एवढीशी सुद्धा ताकद नाही. पहिलं रोज मी काही ना काही केले का फळ फुळ आणतेस ना तुम्हाला. मग आज आहे ना मला ती जणी म्हणत होती काय ती म्हणत फक्त तो नवऱ्याला ना चिक्कू चार म्हणत जणी म्हणाली. हा म्हण नुसते चिक्कू चार म्हण चिक्कू झाडा कधी तो नवऱ्याला अशी ताकद येईल म्हण. तिच्या आईच्या गावात पाऊस पडला त्या जणीच्या हा चिकून ताकद येत असते का. आणि मग अगं काय तू पण तिचं ऐकती. तिचं ऐकते मग कोणाचं ऐकू. ही पहिलं उचल आज तिकडे घेऊन जा. नाही नाही एवढं मला मागाचे आणले आणि दारावर तुम्ही पहिला चिक्कू खा. ती फोडू नको काय नको ठेवू. नाही नाही फोडू नाही तुम्हाला खाऊच घालणार नाही मी तेव्हा. नाही नाही मला खायला नको तू ऐक बरं का ही ठेव इथं. अगं एक तर मला उलट्या आल्या का तू व्हायला लागलंय. म्हणजे आता तुम्हाला उलट्या होऊ राहिल्या का. मग काय आहे, मला खायची इच्छा नाही राहिली कसली काय. आणि पारणा जाम झाले नुसते गळून गेले बाई. हा काय तुमची तब्येत होती तेव्हा बाया नुसत्या गावात हिंडले का टाका टाका पाहत राहायच्या तुमच्याकडं आणि मी गेले का बाहेर मला म्हणायच्या शांती तो नशीब लय भारी बाई काय म्हणतो नवरा राजबिंडा दिसतो असं गावात चाललं तरीच तर लोक पाहत राहते बाई म्हण बाया म्हण आम्ही. तेव्हा दिसत होता राजबिंडा हा आता राहिलाय का तो झाला गुंडा आता. ते मरू दे बाई तुम्ही ना नीट व्हाशाल. आणि तुम्हाला एक सांगू का तुमच्यात ताकद नाही ना तशी मी बी कशी नाराज राहते माहितीये ना. तू नाराज राहते का तुझा तर विचार करून करून मला अजून टेन्शन यायला लागलं. आता कवा तुमच्या अंगात अशी ताकद येईल बाई कवा तुमच्या अंगात पावर येईल अशी मला झाले हो. काय बाई लग्न झालं तेव्हा एक दिवस तुम्ही दम खात नसायचे बाई. असा मला डोळा लागला का असे उठवायचे असा डोळा लागला का असे उठवायचे. रातभर काय बाई मला सुरीमुळी झोप येऊन देत नसायची तुम्ही. तेव्हा शांती मला आहे ना लय ताकद होती. मला असं वाटायचं माझी बायको झोपलीच नाही पाहिजे म्हणून मी तुला उठवायचं. ती आहे ना तेव्हा सारखंच उठायचं ते थांबतच नव्हतं. म्हणजे काय थांबत नव्हतं. हा ते तेव्हा आहे ना नागोबा नुसतं फनफन करायचा. हा का हा पण आता ते नागोबा उठतच नाही. हा का हा ना काय ना नागानेच फणी टाकून दिली. हा का हा ना बया जाऊ द्या मोरक्या बाई. तुम्हाला सांगू का मस्त दवाखाने केले आणि मस्त सरी दुनिया केली आणि कशानेच गुण येईना. मी त्या जणीला म्हणेले त्या तिच्या कोणच्या मावस भावाला असंच झालं होतं ना ती मला आता पत्ता सांगणार आहे. ती म्हणा मी तुम्हाला डॉक्टरचा पत्ता सांगते त्या डॉक्टर कोण गोळ्या न्या ती सांगणार आहे मला. मग मी त्या गोळ्या आणल्या का तुम्हाला देईल मग मी. हा तिच्याकडून पत्ता घे गोळ्या आणि त्या दे पण ही काही देऊ नको मला. मग तुम्ही हे खाणारच नाही का. नाही बाबा मला काहीच नको. मग हे लिहूनच ठेवू का. हा ते तूच खा आता. आता मी काय खाऊन खाऊन गाडी होत चालली बाई पण तुमच्या तोंडाक पाहा ना मला. नाही नाही असू दे माझी बायको सुधारली तरी मला चालेल पण माझं काय नको नको झालं. तुम्ही का नीट व्हाशाल बाई.
कोणच्या मेल्याने काय केलं तुम्हाला? हा, काय बाई ताकद होती, नवीन लग्न झालं तवा नुसता माणूस नुसता गळून गेला. हा, काही सुद्धा राहिलं का बघा, नुसते हाडकं राहिली. काहीच राहिलं नाही ना, नुसते हाडकं लागू राहिले. मग थांबा, मी एक ठेवून आले. हा ये आणि त्या जणीला फोन करीते. कर हा फोन घेत पाहिजे तर फोन कर पाहिजे तुला. हा बरोबर. काय म्हणते ती बघ. हा, आणि जर ती म्हणली ना हा. तर लगेच जाते आणि तिच्याकडून ते गोळ्या औषधं घेऊन येते आणि तुम्हाला देते लगेच. बरं हा, तर तुम्ही करा आराम मग. हा, मी आहे ना आराम करतो. हा. मला बसव ना पण कमरेनं जाम आता झालं. कसं बसवल ते रक्त पुरवठा होईना ना. हा ना, मग सगळा मनका ढिला झाला तुमचा फार. मनका म्हणजे कमरेची चिवच नाही राहिला रे. हा. हा. अम, ते जीव आला असता ना हा. मग शांत तुला सोडलंच नसतं का, पण जीवच येणार ना त्या कमरेत. हा, जाऊ द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करते काहीतरी प्रयत्न. बरं. हा, बरं जाऊ का मग मी? हा जा मी झोपतो हा जरा. हा, झोपा. बया, काय झालं बाई नवऱ्याला? थांबा आता, मला त्या जणीने सांगितलं होतं मला एक फोन कर. पाहू त्या जणीला फोन तरी करून पाहते बाई. हॅलो. हा, अहो मी बोलत आहे शांता. हा, ते तुम्ही मला ते गोळ्यांचं सांगणार होते ना, ते माझ्या नवऱ्याला नाही का असं हातापायांना जीवच नाही, ताकदच नाही. हा का? मोबाईलवर फोटो पाठवते का मला? बरं. हा, मग मी त्या गोळ्या घेऊन येते मेडिकल मधून. हा, चालेल. पाठव लवकर बरं का. हा, ठेव का मग? हा ठेव. ती आता मोबाईलवर फोटो पाठवणार आहे, तो फोटो आला का लगेच त्या गोळ्या घेऊन येते बाई मेडिकल मधून आणि लगेच नवऱ्याला देऊन टाकीते. हा, पाठवलं बाई जणीने फोटो. आम्ही काय म्हणते, काय ऐका ना, या बाई, ह्या गोळ्यांचा फोटो पाठवला त्या जणीनी. पाठवलं का? हा, ती म्हण एवढं पाकिट मेडिकल मधून घेऊन ये आणि रोज एक गोळी द्यायची तो नवऱ्याला. म्हण पाय म्हण कशी ताकद येईल. आता मी काय करते, टपक्यान जाते आणि मेडिकल मधून गोळ्यांचं पाकिट घेऊन येते. तर आराम करा बर का. बरं. हा, आलेच मी लगेच. ये लवकर या. हा, मला शिवाय तुझ्याशिवाय करमत नाही ग, लवकर ये. हा, आले. हा, झोप पण येणं झाले मला तर. शांती तर गेली गोळ्या आणायला. काय या बेडवर पडून आहे ना, अंग पण जाम झालं. मी आहे ना आता बाहेर सोफ्याच्या सेटवर जाऊन बसतो. इथं जरा बरं वाटतंय, मस्त पैकी आहे ना. इथं बसतो. मोबाईल माझा इथंच पडलाय का काय? बरं आहे आपलं. मोबाईल तर बघत बसू, काय घरात करमाना काय नाही. तर शांतीला किती वेळ लागतोय काय माहिती बा. बया, हे तर इडे येऊन बसले वाटतं. मग काय करू आता, घरात तिकडे बेडवर करमाना झालंय मला. आणल्या बाई गोळ्यांचं पाकिट. आणलं का? मग आणलं का म्हणजे मला पुढं दम निघतो का? हे पा, आता आहे ना एकच गोळी द्यायची सकाळची. हा का? एक सकाळी, परत दुसऱ्या दिवशी एक सकाळी. अशा किती 4 आणि 4 8 आणि 10 दिवस 10 गोळ्या दे. ती म्हणत तो नवऱ्याला पाय अशी पावर येईल म्हण. धरा ही गोळी, तुम्हाला पाणी घेऊन आली. हा 10 गोळ्याचं पाकिट आणलं बाबा. धरा बरं, आता नुसतं गोळ्यांचं पाकिट नका पाहत बसू. धरा, एक तर तुम्हाला ताकद राहील नाहीये. हे ठेवून देते बरं का पाकिट. गोळी कडू होती गले. अहो, कडू गोळीचाच असर चांगला होतो. हा का? हा, मी काय म्हणते, आता आहे ना इड जागा नाही त्या तिथं तुम्ही ना पडा. कारण ती म्हणा गोळी घेतलं का गडीभर तो नवऱ्याला पडू दे म्हण. आणि मग पाय म्हण तू 5-10 मिनिटात तुला लगेच कळल म्हण. हा का? हा, मग पडू का मी? हा, तिथं घ्या पडून जराशी.
बरं तुला तुझ्या मैत्रिणीनं सांगितलं मग तुमच्यासाठी काय काय नाही करीत बाई मी हा. आज वर्ष झाले तसं सारखं चालूच आहे. हे आण ते आण ते आण, हे खाऊ घाल ते खाऊ तुला घाल, सेवा केली का माझी? हे फळ खाऊ घाल ते फळ खाऊ घाल. कमी करते का मी? नाही ना, कोणी काय सांगितलं की लगेच जाऊन आणते तू. हा मग तुम्ही पडा बर का, हा मी जाऊ का घरात? बर बर. हा ते तेवढे भांडे पडले ते घसून टाकी दे. हा? घे घे घसून घे. काही वाटलं तर मला लगेच बोला बर का. हा लगेच आवाज येतो तुला. हा हा हा? अरे अरे ताकद आली. आयला एका घोडीत मी उठलो, नाही तर असं मी काय पावर आली माझ्या अंगात. आयला शांतीची मैत्रीण जनी, त्या जनीनं असली कसली गोळी तिला सांगितली. एक गोळी खाल्ली नाही तर माझ्यात पावर आली. छायला 10 महिने माझ्यात पावर नव्हती, तेव्हाच पावर आली. हा हा, उडी मारायला गेलो तर राब दिशेने खाली पडायचं मी. पण आता इथनं उडी मारली, एवढी ताकद कशी काय अंगात आली? ती पण एका गोळीने ताकद आली. खरंच ताकद आली का बघू बरं एकदा. हा हा, अरे एकच नंबर. अंग दुखत होतं, अंग पण दुखायचं बंद झालं माझं. पहिला व्यायाम करायचो, अशीच पहिल्यासारखी ताकद माझ्या अंगात आली. हा, ही जर पहिली गोळी सांगितली असती जनीनं तर 10 महिने गेले असते का माझे? हा नाही नाही. शांती काय करते? शांते, ए शांते. काय हो? अगं ये इकडे लवकर. लवकर? हा काय झालं तुम्हाला? काय लागतं का? काय लागतं का म्हणजे? आता तू पहिली पुढ्यात ये माझ्या. बया यांचं काही तब्येत बिघडली का काय परत? हा ग, तब्येत नाही बिघडली, तू ये. बरं बरं आले आले. हा हा लवकर ये बरं का. हा आले. आज आहे ना, शांतीला सुट्टीच देत नाही. हा, सगळा वर्षाचा कसर काढतो मी आज, सुट्टीच देत नाही. आली का शांती? लवकर आले आले. अगं ये हा ये लवकर. मला आता आहे ना दमच निघाणं झालं. ये. बर बर. बया काय हो? काय तुम्ही असे काय करू राहिले आज? ताकद आली, ताकद. चालते, ताकद आली माझ्यात आता. भया म्हणजे तुमच्या ताकद आली का काय? मग हा? म्हणजे त्या जणीने दिलेल्या पावरच्या गोळीचा आराम पडला वाटतं तुम्हाला? हा ग, एक नंबर आराम पडला मला. आहे ना आता असं झालं, कधी तुला मिठीत घेऊ. भया असं झालं का तुम्हाला? हा मग तुम्हाला सांगते, वर्ष झालं बाई. तसे अशी तुमच्या जवळ आले का तुम्ही लगेच हात झटकायचे बाई. अगं मलाच तसं बेकार वाटायचं. तू आली लाडानं की मी तुला ढकलून द्यायचो ग. पण आता बघ ना कसा जोर आला माझ्या. भया भया काय बाई तुम्ही ते तालमीत कसे व्यायाम करता लोक. बाय. बाई मी काय म्हणते, इकडे या तर तुम्ही थोडेसे येड बसा बरं थोडे. आता बसू काय? अगं बसायचं मूड राहिलाच नाही माझ्यात. हा का? मला आहे ना आता कसंचे कसं व्हायला लागलंय. हा का? थोडे वरत या. आलं. बया तुम्हाला सांगू का, आज तुम्हाला असं पाहिलं ना, तुम्ही ते तवा व्यायाम करायला जायचे ना, तेव्हा तुम्ही असे करीत दम खोपटायचो. तशीच बाई तुम्ही करायला लागले. म्हणजे तुम्ही जसे पहिले होते का तसेच तुम्ही आज झाले बाई. ताकद आली परत. बया केवढे तुमचे दंड फुगले. मग एका गोळीत पावर आली. काय बाई ती जणी असं झालं कवा जाऊन त्या जणीचे पाय धरील. मैत्रीण असावा तर अशी. तू आता तिचा पाय धरायला जाऊ नको. पहिली तू माझ्या मिठीत ये. शांते, तू तिचा पाय धरायला जाऊ नको. आता तू पहिले माझं धर. हा तुमचं काय धरू? अगं आता काय धरायचं एवढं कळलं का तुला? बया आता तुम्ही ते पहिल्यासारखंच बोलायला लागली बाई. मग मला तर आहे ना आता लय मूड आला. शांत आला का तुम्हाला मूड? मग काय आता मला राहावं ना ग. हा ना. हा
पण काही म्हणा बाई, हा. वर्ष झालं एवढं तुमचं तोंड झालं होतं, असं तोंडाक पावत नव्हतं, हे खाऊ घाल ते खाऊ घाल. पण तुम्हाला सांगते जशी गोळी दिली ना तसं कसं झालं ना. तुम्हाला आता मी पाहिलं का आता मला असं राहिलं बाई, माझ्या नवऱ्याला कुठं ठेवून कुठं नको ठेवू असं मला झालं. आता जिथं ठेवायचं तिथं ठेवून द्या पहिलं, जिथं ठेवायचं तिथं ठेव. पण पहिलंच बया, काय गं? मला आहे ना आता दमच निघाला शांती. अहो मी काय म्हणते, आ, अहो काय काय म्हणते. बया, तुम्ही लगेच इडच बी लागले का? आता मी काय म्हणते, घरात जाऊ ना. काय म्हणली? घरात जाऊ? हा. अगं नाही नाही, मला आहे ना इथं वर्षाची कसर काढायची. तू अहो, चल थांबा पहिली. ना, ऐका हा. ना, ते खरंय तुमच्यावालं. आता तुम्ही एवढ्या दिवस दम धरला, तुमच्या अंगात ताकद नव्हती, 1 वर्ष झालं तशी, हा. त्याच्यामुळे तुम्हाला आता पावर तुला आली. आता अशी ताकद आली ना शांते, तुला आज सुट्टी देणार नाही ना. तुला अशी खुश करतो ना, तू म्हणशील नवऱ्यानं वर्षाचीच कसर काढली माझ्या. तू नुसती नाराज नाराज राहायची ना, हा पण आज तुला अशी खुश करतो ना, हा हा वर्षाचीच कसर तुझी बाहेर काढतो बघ. हा का? हा. अहो म्हणूनच म्हणले, हा. कसे इड नका बाई, थोडस तिकडे गेलं असतं मधी, म्हणजे काय म्हणले घरात? अगं जरा थांब ना. अगं हिथंच पहिलं मला थोडं करून घेऊ दे, मग जाऊ घरात. बया, हा. तुम्ही नुसते जमाला सारखे अशी खोदू राहिले. रावणच झालं. अगं ये थांब जरा. हा का? तू का ढकलायला लागली ग? अगं ये ना. अहो थोडस थांबा ना. नाही नाही ग, आता दमच धरवा ना मला. चला दमच धरावा ना. चल लवकर. ए बया बया, मी काय म्हणते, हा. चला चला मध्ये चला मध्ये चला. आईला मध्ये जायला एवढा वेळ लावते आता तू. चल 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 चल. हा, चल 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 लवकर चल. बया, चल चल लवकर. चल शांत हा फडदेशील चल आता. हा हा हा. अगं वर्ष झालं आपली बेड वाट बघतोय. हा हा. हा बया, तुम्हाला सांगते, हा 1 वर्ष झालं तशी या बेडवर बसले, तुम्ही इड झोपेल राहायचे, हा. आणि मी तुमच्या अशी उशा पायथ्याला बसेल राहायचे, आणि तुम्हाला आज हात लावला का तुम्ही लगेच तिकडं तोंड करून घ्यायचे, तिकडून गेले का तिकडून हात लावला का तुम्ही लगेच इकडं तोंड करून घ्यायचे. काय बाई, मला तर असं झालं होतं तुम्हाला सांगते तू नको. बाई, असं झालं होतं का काय बाई, मला नवऱ्याला एकानी की झालं, असं वाटत होतं का आता दुसरा नवरा करून घ्यावा का काय. आता दुसरा नवरा करायला निघाली होती का काय? ते म्हणजे ना, दुसरा नवरा म्हणजे आता तुम्हाला सांगू का, आता शेवटी कोणी का होईना, माणूस असो का बाई असो, किती दिवस उपाशी राहून राहणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे बरोबर आहे. ते तसं तुझं एकदम बरोबर आहे. हा. तू पण आहे ना वर्षभर कसं तरी कसं काढली ग. हा. हा उपाशी पोटी राहिली तू. राहिले का? राहिली. तुमच्यासाठी काय काय नाही केलं, दवाखाने म्हणू नको, कोणी म्हणलं का चाल इकडं का चालले, कोणी म्हणलं का चाल तिकडं का चालले. साठी ना शांती लय केलं, दवाखाना केलं, देवधर्म केलं. कोणी तुला काय खाय प्यायला घालायला सांगितलं असेल, तू माझ्यासाठी आणून खायला घातलं. तू माझं दाबायची काय हातपाय हा दाबायची का नाही? रोज तुमची मालिश करायची, हा. तरी काहीच फरक नाही बाई. शांते हा आता नुसतं ताट झालं माझं. हा आ काय ताट झालं? हातपाय. हा का? हा बया, तवा तुम्हाला सांगते मी, एवढं दाबायची एवढे चोळायची, तरी तुमचे ताट होत नव्हते. काय? ते हातपाय हा आता कसं काय ताट झालं पण? ते गोळीनं झालं ना. म्हणजे बाई, ती जणी म्हणजे मला अशी देवासारखीच भेटली बाई. खरं त्या जणीची आता काय करावं बाई, उपकार असं किती म्हणते ना, काय 17 म्हाताऱ्या उतरल्या तरी कमीच आहे तिचे उपकार. एवढं खरं बोलली तू. हा. एवढं म्हातारे जरी तिच्यावर उतरून टाकलेस ना, हा. तरी उपकार फिटायचं नाही तिचं. एका गोळीत मला वर्षाची पावर आली. हा ना? हा. मला आता असं झालंय, कधी सुरू करू? ते मी काय म्हणते, थोडस पांघरून घेते बाई, मग करा सुरू. हा घे घे. तसं काय आपलंच घर नाही म्हणा, आपल्या घरात कोणी येणार आहे, पण तरी पण पांघरून घेतो. घरात कोणी येणार नाही, पण मग ते असं उघड्यावर चांगलं वाटतं. हा नाही उघड्या नाही ना, तू पांघरून घे. हा तू एकदम मध्ये आली ना हा की तुला सगळी उघडीच करतो बघ मी. हा काय करतं? हा उघडी. हा का? हा हा मधून उघडी असलं त्याला काय होतंय तेव्हा? हा मधून कोण पाहत? कोण पाहतंय? आपण दोघच आहे. तू शांते, हा तू इकडे सर. हा तुला आहे ना हा. मी मागणंच ठोकतो आज. असं म्हणता का? हा तुला आहे ना सुट्टीच देत नाही. हा हा हा. बरोबर. आज आहे ना
अख्खी वर्षाची कसर काढतो बघ. हा का हा तू पण म्हणली पाहिजे माझा नवरा एवढा कसा उपाशी राहिला. या आजारपणामुळे आहे ना हा माझ्या ताकदच नव्हती. हा पण तू काय पण म्हण हा तुझ्या मैत्रिणीचा आहे ना हा उपकार मानल तेवढं कमी आहे. बया तुम्हाला सांगू का हा. आता आहे ना हे सगळं झालं का हा. लगेच त्या जणीक जाऊ बाई आणि मग आहे हा. ना पहिलं त्या जणीक जाऊ बाई आणि पहिलं तुम्ही सुद्धा तिचे धरा काय ते पाय पाय तुम्हाला काय वाटलं नाही मला वेगळंच वाटलं. आता इथं मला धरायचं ती धरू दे ना पहिलं. माझी बायको असताना हा. तिचं कशाला धरू मी माझ्या बायकोचं धरतो ना मी. बया तुमचा परत फाजीलपणा सुरू झाला का 1 वर्षभर बंद होता. अहो तिचे धारा म्हणजे एवढी भारी तिने पावरची गोळी दिली ना हा. तुम्ही ना आपण दोघं जाऊ आणि दोघं तिचे धरू आपण पाय असं म्हणत होते मी. हा बर तुझी इच्छा आहे ना धरू पाय हा. पण आता जी धरायचंय ती मला धरू दे पहिलीच. हा का हा. आणि बया थोडस दमानी बर हा दामाने हो काळजी करू नको काय मला. हा. झालं? वर्ष झालं हा. ना ते मला सवय नाही राहिली ना. नाही आता सवय आहे ना आजपासून लक्षात ठेव रोज गोळी खाल्ली ना हा. की सवय रोजच्या रोज करून घ्यायला लागेल आता. आता ती म्हणतो नवऱ्याचा पावर जाणार नाही हा का असल्या ना असंच राहील म्हणून. मग शांत हा. मग तुला आहे ना हा. मी आज सुट्टीच देणार नाही बघ. हा. तुला आहे ना सोडतच नाही. बया तुम्हाला सांगते मला लय आठवण यायची तुमची. आठवण यायची ना हा. नीट अंगावर घे बरं का मी आतलं सगळंच काढून टाकतो बघ आता. हा हा. म्हणजे तुम्ही मोकळे होत्या का लगेच आता मी तर मोकळा झालोच बघ. झाली तुला का? पण मोकळीच करतो. झाली का हा बया काहीच नाही बघ ठेवलं अंगावर हा का काढून टाकलं आता तुझं पण काढून टाकतो. हा का थोडं दामादामानी बर का हा दामाने कारभारी हा. थोडं दामादामानी. हा दामानेच करतो. हा आता काढलं बरं का हा हात्या हा 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 करू का सुरुवात. हा करा हा. करा बया हा. ऐक हा हा ऐक आ बया तुम्ही ना बाई पहिल्यासारखीच करायला लागले. आता मला दमच निघणं शांते. हा हा काय बाई पावरची गोळी याला म्हणत्या गोळी. खरंच गोळी आहे ग. तुझ्या मैत्रिणीनं पण त्या गोळीची पावरचा अभ्यास घेतलाय वाटतं चांगला. हा शांते हा आता तुला कसं वाटतंय वर्षभर केलं नव्हतं ना हा आता भारी वाटतंय ना. लई भारी वाटू राहिलो बाई. हा. आता मी काय म्हणते माहितीये का हा. बास बाई आता एवढं एकाच दिवशी मी तर आशाने मरून जाईल बाई. आपलं थांब ग गोळीची अजून ताकदच संपली नाही माझ्या जरा थांब. आता मी काय म्हणते हा. ऐक आव सोडा ना आता. हा झालं थांब हा. हा झालं का हा झालं हा. अहो बाई आता शांते एकच नंबर. बाया काय बाई तुम्हाला घाम आला हो. हा हा. ऐक शांते हा असं वाटलं हा मी आज पहिल्यांदाच कुस्ती खेळायला आखाड्यात उतरलो का काय. हा का हा आज पहिलीच आठवण झाली मला. हा हा बाई पण तुम्हाला सांगते हा. तुम्ही ना वर्षभर तुमच्या अंगात ताकद नव्हती हा. आणि आता अशी अचानक ताकद आली. हा तर तुम्ही तुमचा घाम निघलाच निघला पण तुम्ही मावाला घाम किती काढला. मग हा? शांती वर्षभराची जेवढी भुकेली होते ना हा. तेवढी तुम्ही शांतच करून टाकलं मला. बघली का तुझी बुक. हा मग हा अजून एकदा चल. हा? हा. नाही नाही आता नका बाई. आता मला एकदम मस्त वाटलं बाई. मस्त वाटलं ना. आता असं वाटू राहिलं हा. का मस्त झोपूनच घ्यावा. आता झोपून घ्यायचं. आता झोपू नको. तुम्ही थकावलं किती. अगं थकली जाऊ दे वर्षभर आराम केलास ना पण आज बसणार रोज आहे हा. ना तुला सुट्टीच देणार नाही तर. हा आता आहे ना हा तू एक काम कर हा मस्तपैकी काहीतरी बनव मला खायला भूक लय लागली. हा का हा बया म्हणजे तुम्हाला भूकही लागली का. भूक पण लागली तर. हा वर्ष झालं तसं मी बळबळ खाऊ घालायचे तरी तुम्ही खात नव्हते अन्नाचा कण सुद्धा आणि आता म्हणून राहिले मला लय भूक लागली. हा मग आज कसं तुला खुश पण केलं हा. मी पण खुश झालो आणि भूक पण जोरात लागली ग. हा का हा शांते हा ती तर आहे ना हा. माझं एकदम गारच पडलं बघ आता. काय हा अगं ती ते हा म्हणजे ते का हत्यार. हा हत्यार का. हा हा मग झालं का शांत. मग हा शांत झालं. हा आता एक काम कर पहिले हा पहिले चणचणीत काहीतरी बनव हा एकदा खाऊन घेतो हा. परत एकदा ताव मारू आपण.
असं म्हणते का हा. अजून गोळीची पावर आहेच का तुम्हाला मग हा? पण पहिली पोटात भर काहीतरी पाहिजे. हा हा भर टाकली ना हा. मग परत आपण सुरू चालते. हा एकदा जेवण झालं ना हा की तुला आहे ना 2-3 राऊंड मारल्याशिवाय तर सुट्टी देत नाही, एवढी ताकद आली माझ्यात आता. म्हणजे अजून 2-3 राऊंड मारणार आहेत तुम्ही? हा, मग बया एवढा तारास नका देऊ उद्याच्याला ठेवा काय पावर नाही उद्याच्याला परत ती गोळी आहे ना, तू कशाला टेन्शन घेते. हा हा अगं 10 गोळ्या आणल्यात ना, हा मग 10 दिवसाचे 10 पावर. पण आता तर मला 2-3 राऊंड मारायचे. हा का हा तू पहिले एक काम कर, उठ बरं. हा. पहिले जेवायला मला बनवून दे. हा का बरं बरं आता ना मी लगेच स्वयंपाक करते आणि तुम्हाला जेवायला आणून देते बाई. मस्तपैकी तिखट बनव. हा हा असं खाऊ हा झणझणीत बनव. झणझणीत बनव. दोघं पण खाऊ हा आणि मग राऊंड मारू आपण. हा 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 आई तू नाराज राहायचीस, हा हा काय तोंड पाडून राहायची तू. हा पण आज तुझा चेहरा बघ हा कसं तुझ्या चेहऱ्यावर टवटवी आली. हा का हा मग आणि अजून 2-3 राऊंड मारलं ना तर अजून टवटवी येईल तुला. बरं हा. बरं जाऊ का मग मी हा जा कंटिन्यू स्वयंपाक जाऊन करून बनव. आणते. हा हा आयला आयला त्या जणीचं आहे ना धरायला पाहिजे ना दोन्ही पाय पाय. काय तिनं गोळी दिली, त्या गोळीची पावर. मी आहे ना आता पहिली बायको गेली स्वयंपाक करायला. एकदा खाऊन झालं ना बायकोला अशी चोळीत हा सुट्टीच देत नाही. आणि मग आहे ना निवांत मोकळा झाल्यावर मग जणीला भेटायला घेऊन जातो. तोपर्यंत आहे ना मस्तपैकी जरा झोपतो आता, म्हणजे अंगात तरतरी येईल माझ्या तेवढी. किती बरं वाटलं मला.